एका जनार्दनी हरिला भोगी राग सुंदरी, एका जनार्दनी हरिला भोगी राग सुंदरी, राधे 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 के श्याम सुंदरा। ती राधा आहे महाराज। अहो जिनं देवाशी नातं जोडलं होतं महाराज। अहो तुम्ही जर वृंदावनामध्ये गेलाच ना, तर त्या वृंदावनामध्ये तुम्ही कोणी कृष्ण कृष्ण कोणी बोलत नाही। काय बोलतात, प्रत्येकाने आपापल्या हाताच्या घड्या खोलायच्या आहेत। मी पुढं म्हणणारे मागे तुम्ही सर्वांनी म्हणायचंय। फार गोड महाराज वृंदावनामध्ये काय होतं। वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे, जय हो वृंदावन जिनं देवाशी नातं जोडलं होतं। काय नातं जोडलं महाराज। अहो त्यांना संसारे नातं कशाचं जोडलं, देवाला पती मानलं होतं। पती लोक विचारायला लागले त्या गवळणीला, काय ग तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला तुमचा संसार आहे, तुम्हाला पती आहे, ऑलरेडी तुम्हाला तुमचा नवरा आहे, मग का तुम्ही देवाला पती मानलंय, का तुम्ही देवाशी नातं जोडलंय। त्या वेळेला त्या गवळणी फार गोड उत्तर देतात, ऐका। ऐसे वर को क्या वरू जो जन्मे और मर जाए, ऐसे वर को क्या वरू जो जन्मे और मर जाए, वरिये गिरधर लाल को चुड़िलो अमर होई जाए, वरिये गिरधर लाल को चुडिल्यो अमर होई जाय। आम्ही अशा पतीशी नातं जोडून आम्ही नेमकं करू काय, जो जन्म घेतो आणि मरतो। आम्ही तर अशा पतीशी नातं जोडलंय जो कधी मरतच नाही। वरिये गिरधर लाल को चुडिल्यो अमर होई जाय। काय नातं जोडलं महाराज आपण, असं नातं जोडत नाही हो। अहो एकदा त्या भागवतामध्ये त्या गवळणीचा विरह सांगितलाय मायबाप। एवढ्या संख्येने आमच्या माता माऊले या ठिकाणी उपस्थिती आहे। तुमच्या हृदयाला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या डोळ्याला अश्रुपात झाल्याशिवाय राहणार नाही। फक्त एवढा विरहिणी प्रसंग घरी घेऊन जा। कधी विचार करत नाही माणसं महाराज त्या गवळणीचं प्रेम काय आहे, का गवळणी त्या देवाला उखळाला बांधू शकतं। त्यांचं फार विरह सांगितलाय महाराज। का गवळणी देवाला उखळाला बांधतात, तर त्याचं खरं कारण असं आहे की ज्या वेळेला तो अक्रूर देवाला न्यायला आला होता, अक्रूर म्हणजे मथुरेतला होता, कंस मामाने त्याला पाठवलं होतं, तर तो देवाला न्यायला आला होता, तर त्याने त्या गावातल्या रथाला शृंगार केला होता।
पुष्पहारांच्या माळा लावल्या होत्या, तो रथ सजवला होता, कारण त्याला माहिती होतं की या रथामध्ये मला आता माझ्या कृष्णाला मथुरेला घेऊन जायचं. अक्रूराने रथ सजविला, देव रथामध्ये बैसला, सोडोनी गोपीला देव मथुरेला चालला. रथाचा शृंगार केला, रथ सजवला, पुष्पहारांच्या माळा लावल्या आणि आता तो रथ आता सुंदर दिसू लागला होता, कारण आता तो रथ आता गावामध्ये आला होता. 12 वर्ष झाली होती देवाला. आता गोकुळामध्ये नवीनच रथ आलाय बाई, नवीनच शृंगाराचा रथ आहे बाई. आमच्या कृष्णाला घेऊन जाणार नाही, आमच्या सख्याला तर नेणार नाही, आमच्या प्राणाला तर नेणार नाही, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. आणि गावातल्या सगळ्या गवळणी त्या रथाच्या मागोमाग चालायला लागल्या. रथ नंदबाबाच्या वाड्यावरती थांबला. असं अंतःकरणामध्ये दच्चकन झालं. अक्रूराने रथातून उडी मारून तो त्या नंदबाबाच्या घरामध्ये गेला. गावातलं सगळं वातावरण बदललं. आता गावातले सगळे गोपाळ, सगळ्या गवळणी त्या रथाच्या समोर उभे होते. आता गावातले गोपाळ उभे होते. आता नंदबाबाच्या वाड्यावरती 2 तासाची चर्चा झाली. का आलाय रथ, कशासाठी आलाय रथ, याच्या अगोदर कधी आम्ही पाहिला नाही, याच्या अगोदर कधी दिसला नाही, का आलाय, आमच्या कृष्णाला तर नेणार नाही, आमच्या सख्याला तर नेणार नाही, अशा अनेक भावना मनामध्ये येत होत्या. तेवढ्यामध्ये यशोदा मैया बाहेर आली आणि यशोदेला गावातल्या गवळणीनं प्रश्न विचारला. मा, गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा, कार्त शृंगारीला सांगे वो मजला. मा, हा रथ आपल्या दारात का आलाय मा, कशासाठी आलाय मा, याच्या अगोदर कधी आम्ही पाहिला नाही मा, याच्या अगोदर कधी दिसला नाही मा, का आलाय मा. बोले नंदाची पटराणी सदगदित होऊनी, मथुरेसी चक्रपाणी जातो गे सावनी. मा, अगं ज्याच्या ताटातलं आपण खाल्लंय, ज्याच्या संगतीत आपण खेळलोय राहिलोय, तो आता कृष्ण आपल्याला कायमचा सोडून जाणारे. हे शब्द ऐकल्याबरोबर महाराज त्यांची अवस्था बघा, अवस्था, त्यांचं मन बघा, मन विवळ झाले मन, 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 विवळ झाले, विवळ झाले, विवळ झाले, विवळ झाले. विवळ झाले, विवळ झाले मन, विवळ झाले मन, वचन असं अंतःकरणाला बाण लागावा, अंतःकरणामध्ये दुःख पोहोचावं. अरे एखाद्या बापाचा तरणीबाण पोरगा भर जवानीमध्ये या देशाची सेवा करत आपल्यातून निघून जावा, इतकं दुःख झालं. मायबाप धाड दिशी खाली पडायला लागल्या. गावातल्या गवळणी महाराज रथाच्या समोर आडव्या पडायला लागल्या. गावातल्या गवळणी ढसढसा रडायला लागल्या. भूमी पडल्या वज्रबाळी कोणत्या सांभाळी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी, या नंदाचे अंगणी ग मिळाल्या गवळणी.
रथाच्या समोर आडव्या पडायला लागल्या, गावातल्या गवळणी रडायला लागल्या, आता माझा कृष्ण जाणार, आता माझा सखा जाणार. अरे ज्याच्या ताटातलं खाल्लंय, ज्याच्या संगतीत राहिलोय, तो आपल्याला आता कायमचा सोडून जाणार. त्या विनंती करू लागल्या त्या अक्रूराला, अक्रूरा असं करू नकोस रे राज्या, असं आमच्यावरती एवढा आघात करू नको. अरे तुला आम्हाला घ्यायचं असेल तर अगोदर आपल्याला कृष्णाला जर तुला न्यायचं असेल तर अगोदर आमच्या अंगावरून रथ घाल, आम्हाला जिवंतच ठेवू नको अक्रूरा, पण माझ्या कृष्णाला मथुरेला घेऊन जाऊ नको. वृंदावनीच्या सकळ जनासी, वृंदावनीच्या 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 सकळ जनासी, देवडे जीवदान अक्रूरा रे, नको नेऊ भगवान. अरे अक्रूरा असं करू नकोस रे राजा. आपण असं कधी म्हटलो का महाराज? आपण असं कधी देवासाठी थांबलो का? आपण असं कधी देवासाठी रडलो? आपण असं कधी एखाद्या गोष्टीला आलो आलो सप्ताह मोडत असला तर आनंद होतो काही लोकाला, कीर्तन नसेल होत तर आनंद होतो काही लोकाला. आपण असं कधी भाव नाही ठेवलं महाराज. आपण एवढं प्रेमच केलं नाही, आपण एवढा भावच ठेवला नाही. आपला भाव स्वार्थी झालाय रे दादा. आपल्या घरापुरता, आपल्या माणसापुरता आपला भाव झालाय. कोरोनाला महाराज, कोरोना, त्या कोरोनामध्ये एक बाप मेला, बाप, पण पोरगा त्या बापाच्या मातीला गेला नाही. अहो जाऊ देत नव्हते तिथपर्यंत. अरे जाऊ देत नव्हते, कमीत कमी लांबून तरी पाहायचं होतं. पोराने व्हिडिओ कॉलमध्ये अग्निडाग दिले बापाला. कुठं? मोबाईलवरती. अहो सांगू द्या मला, 2020 साल फक्त शिकायला मिळालं. लाडाच्या लेकी वाढवल्या बापानं आणि 2-2 एकर हायवेच्या जमिनी विकल्या बापानं आणि पोरींची लग्न थाटामाटात संपन्न केली. तर त्या पोरी, बाप कोरोनानं मेला तर पोरी भेटायला सुद्धा नाही आले. ओ महाराज, का माहितीये का? आपला स्वार्थ होता तो. मी जगलं पाहिजे, मला असलं पाहिजे, असं नव्हतं गवळणीचं. अहो देवासाठी रथाच्या समोर आडव्या पडायला लागल्या. अरे अक्रूरा, अगोदर आमच्या अंगावरून रथ घाल, पण आमच्या कृष्णाला मथुरेला घेऊन जाऊ नको. काय प्रेम आहे महाराज, काय भाव आहे महाराज. अरे नवल काय, आत्तापर्यंत अक्रूर रडत होता, आता नंदबाबा रडायला लागले. आत्तापर्यंत गवळणी रडत होत्या, आता अक्रूर रडायला लागला, नंदबाबा रडायला लागले. अरे एवढंच नाही, विश्वाचा मालक भगवान कृष्ण परमात्मा त्या देवालाही रडू आलं. पण त्याने विचार केला, जर मी यांच्या समोर जर मी रडत बसलो तर या गवळणी जिवंतच राहणार नाही. म्हणून लवकरात लवकर देवाने रथामध्ये देव चढला आणि लवकरात लवकर त्या अक्रूराला सांगितलं, अक्रूरा, देव बोले अक्रूरासी, वेगी हाकी गाया रथासी, या गोपीच्या शोकासी न पाहावे मजसी. हा शोक पाहल्या जात नाही, हे दुःख पाहल्या जात नाही. रथ गावाच्या बाहेर आला. निंबा महाराज, रथातून देवाने अशी उडी मारली, रथाच्या चाकाला देवाने असं धरलं आणि भगवान कृष्ण परमात्मा, विश्वाचा मालक तो भगवान कृष्ण परमात्मा त्या गवळणीसाठी ढसढसा रडायला लागला. अरे देवाने आपल्यासाठी असं कधीतरी रडावं. अरे संसार कीर्तनात सांगितला तर लोक कीर्तनकारांची कीर्तन ऐकणार नाही, पण गवळणीचा संसार सांगितल्याशिवाय का आल्याचं कीर्तन होत नाही. किती कळालं लोकांना कीर्तन, काय कळालं लोकांना. अहो संसार कीर्तनात सांगता येत नाही, पण गवळणीचा माट अंदईन हे मटका सांगितल्याशिवाय का आल्याचं कीर्तन होत नाही. तिचा संसार सांगावा लागतो आपल्याला. का? प्रेमच तसं केलं महाराज, भावच तसा ठेवला. अहो देव रडला, देव इतका रडला देव. शेवटी अक्रूराने देवाला विचारलं, देवा इतकं का रडता? देवाच्या लक्षात आलं या अक्रूराला अजून त्या गवळणीचं प्रेम कळालं नाही. म्हणून लवकरात लवकर अक्रूराला देवाने सांगितलं, अरे अक्रूरा, शेवटचं माझ्यासाठी एक काम करशील, तू परत गोकुळामध्ये जा
आणि त्या गोकुळातल्या गवळणीला माझा एक निरोप सांगून ये की मी कायमचा गेलो नाही, मी परत येणार आहे. का देव सांगायचा निरोप? कशासाठी देव सांगायचा निरोप? अरे असं जर त्यांच्या कानावरती पडलं नाही तर त्या गवळणी जिवंतच राहणार नाही. जा. अक्रूर परत गोकुळामध्ये आला. ते काही आपलं जळगाव जिल्हा, धरणगाव तालुका, ते काही आपलं सप्त्यातलं गाव नव्हतं. महाराज इकडच्या कानाने ऐकायचं, इकडच्या कानाने ऐकायचं आणि तिकडच्या कानाने सोडून द्यायचं. ते काही सप्त्यातलं गाव नव्हतं. सप्ताह झाला म्हणजे बोंबललं. अहो ते गोकुळ होतं महाराज. अजूनही अक्रूर गावामध्ये येताना त्या गवळणी रडत होत्या. कोणी पाण्यासाठी हंडा घेऊन निघालं होतं. ज्या रस्त्याने कृष्ण गेलाय त्याच रस्त्याकडे पाहत होत्या. ज्या रस्त्याने भगवान गेलाय त्याच रस्त्याकडे पाहत होत्या. आणि शेवटी आता अक्रूराला देवाचं त्या गवळणीचं प्रेम कळालं. आता कोणाला सांगावं, कोणाशी बोलावं? तेव्हा अचानक त्या अक्रूराला त्यांचं प्रेम कळालं. त्यांनी विचारलं, काय ग, देवासाठी एवढ्या दिवाण्या झाल्या? का रडायला लागल्या? का तुम्ही एवढं रडता? का वेड्या झाल्या? का दिवाण्या झाल्या? तेव्हा ते रडता रडता आणि गायन करता करता इतकं सुंदर उत्तर दिलं. शब्द ऐका किती गोड आहेत महाराज. हम प्रेम दीवानी है वो प्रेम दीवाना, हम प्रेम दीवानी है वो प्रेम दीवाना, ऐ ऊधो हमें ज्ञान की, ऐ ऊधो हमें ज्ञान की पोथी न सुनाना, हम प्रेम दीवानी है वो प्रेम दीवाना, तन मन जीवन श्याम का, श्याम हमारा काम, रोम रोम में रम रहा वो मतवाला श्याम, कानों में रहे गूंजता, कानों में रहे गूंजता बंसी का तराना, हम प्रेम दीवानी है वो प्रेम दीवाना. काय प्रेम आहे महाराज, काय भाव आहे. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचून केशवा आणू नावडे, तुझी आन वाहीन गा देवराया, तुझी आन वाहीन गा देवराया, बहु आवडसी जीवापासून या. अरे स्वतःच्या जीवापेक्षाही देव जास्त आवडला रे. परिणाम गवळणी बांधिती धारणासी गळा. अहो परिणाम एवढा झाला की भावाच्या बळावर देवाला, त्या गवळण्यानं देवाला बांधून घेतलं. मग पुढं काय? खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. गोपाळांच्या बरोबर तो गोपाळ खेळ खेळू लागला. का माहितीये का? कारण त्या गोपाळांचंही देवावर तेवढंच प्रेम होतं. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये पहिलं चरित्र आपल्याला सांगतात की गवळणीनं देवाला उखळाला बांधलं, हे पहिलं चरित्र. दुसरं चरित्र जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. भगवान कृष्ण परमात्मा त्या गोपाळांच्या बरोबर खेळ खेळू लागला. आणि तिसरं चरित्र जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आपण निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. धावनिया मागे यशोदा धावनिया मागे यशोदे धावनिया मागे यशोदे धावनिया मागे यशोदे धावनिया मागे यशोदे
टाळी टाळी वाजवा टाळी विठोबार कुमाय पार घुमाय पार घुमाय पार घुमाय पार घुमाय पार घुमाय पार गवळणी बांधिती धारणासी गणा खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म धावनिया मागे यशोदे भोजन हिंडे रानोरान गाई पाठी. अभंगाच्या पहिल्या चरणाचा भाव मी तुम्हाला सांगितला. आता राहिलेल्या 10 ते 15 मिनिटांमध्ये मला भगवंताच्या लीला सांगायचे आहेत आणि थांबायचंय बरं का. मी काही जास्त वेळ घेणार नाही तुमचा, मला आवडत पण नाही. पण काय आहे ना, हे काल्याचं कीर्तन आहे महाराज. काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी भगवान कृष्णाचा जन्म केल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही ना महाराज. फक्त 10 ते 15 ते 20 मिनिटं घेणारे आणि सेवेला पूर्णविराम देणारे. पण ऐका ना, आजचं कीर्तन काल्याचं आहे महाराज. भगवान कृष्णाचा जन्म केल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. 10 ते 15 मिनिटांमध्ये संपवतो. फक्त एक काम करा, आता राहिलेलं चरित्र आता जरा लक्ष देऊ नाही का. माझी वाणी तुझे वर्णी गुण, जीवानी तुझे वर्णी गुण, जीवानी तुझे वर्णी गुण नाम, जीवानी तुझे वर्णी गुण, ऐसे देई प्रेम काही करा, ऐसे देई प्रेम काही कळला, ऐसे देई प्रेम काही कळला. जीवानी तुझे वर्णी गुण नाम, तुझे वर्णी गुण, जीवानी तुझे वर्णी गुण नाम, तुझे वर्णी गुण, ऐसे देई प्रेम काही करा, प्रेम काही कळला, ऐसे देई प्रेम काही कळला. अभंगाच्या एकाच पदावर आपल्या या ठिकाणी 11 वाजले बरं का शास्त्री बाबा. कारण आजचं जे कीर्तन असतं ते लवकरात लवकर अभंग संपवायचा आणि जेवढं होईल तेवढं भगवंताच्या लीला सांगायच्या. म्हणजे अभंगावर थोडं बोलायचं आणि भगवंताच्या लीला जेवढ्या सांगता येतील तेवढ्या सांगायच्या. का माहिती आहे का, का माहिती आहे का, कृष्णाचं चरित्र सांगण्यात मला पुण्य लागतं आणि कृष्णाचं चरित्र ऐकण्यात तुम्हाला पुण्य लागतं. पुन्हा ऐका, सांगण्यात मला पुण्य, ऐकण्यात तुम्हाला पुण्य. डोकं जो लावेल त्याचं डोकं फुटून जाईल. असं डोकं नाही लावायचं. 12 गवगणी कसा गिडला आणि गोवर्धन पर्वत करंगोळीवर कसा धारण केला आणि 16,108 बायकाच कशा केल्या आणि असं जमतं का. देवाने तर एवढ्या बायका केला, आम्हाला निदान 5 करायला जमणार नाही काय. अहो जमणार नाही. अहो निदान 3 तरी करू द्या. अहो जमणार नाही. असं डोकं नाही लावायचं. फक्त एक काम करायचं, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जे चरित्र भगवान कृष्णानं गोकुळामध्ये केलेलं आहे ते चरित्र फक्त कानाने ऐकायचंय, श्रवण करायचं, उच्चारण करायचं, आचरण नाही. सगळ्यांना माहिती आहे, सांगण्यात मला पुण्य लागतं, ऐकण्यात तुम्हाला पुण्य लागतं. वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आठवाईचा पुत्र देईल तुझ्याशी, 8वा पोरगा तुला मारणार, अरे 8वा मुलगा तुला मारणार, अशी आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणी झाल्यानंतर कंस मामाने आपल्या म्यानातली तलवार काढली आणि आपल्या बहिणीच्या लग्नामध्ये मुलगा मारायचा तर बहिणीलाच मारून टाकू बुवा, मारायला धावला.
पण वसुदेवाने हात धरला, राजा मारू नकोस, आत्तापर्यंत तुझी बहीण होती, आता माझी पत्नी आहे, मारू नकोस, कारागृहामध्ये ठेव, आम्ही सगळी मुलं तुला आमची आणून देऊ. 1 2 3 4 5 6 मुलांचा वध कंस मामाने केला. 7वा गर्भ योगमायेने तिकडं नेला, तो बळीराम दादा झाला. आणि आता 8व्या गर्भाच्या वेदना देवकी मातेला सुरू झाल्या. आणि आता देवकी माता सुंदर दिसू लागली. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. देवकी माता सुंदर दिसू लागली, कारण तिच्या पोटी भगवान जन्माला येणार, तिच्या पोटी कृष्ण जन्माला येणार. आणि तुम्हाला खरं सांगू का मायबाप, जी आई चांगल्या मुलाला जन्म देते ना, ती आई फार छान असते महाराज. ती आईचं तेज फार छान असतं महाराज. तुम्ही जर विदर्भामध्ये गेलं ना, विदर्भामध्ये आमचे कृष्ण महाराज जातात त्या भागामध्ये, त्यांना माहिती आहे. तर ते विदर्भामध्ये सिंदखेड ते जालन्याच्या पलीकडून बरं का, सिंदखेड राजा नावाचं गाव लागतं. आणि त्या सिंदखेड राजा गावाला राष्ट्रमाता जिजाऊचा जन्म झाला होता. राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब, जर तुम्ही गेलात दर्शनाला तर त्या आई साहेबांची मोठीच प्रतिमा आहे महाराज, मोठाच पुतळा आहे, एवढा मोठा पुतळा आहे. तुम्ही जर गेलात दर्शनाला तर त्या जिजाऊ आई साहेबांचं पायाचं दर्शन घेऊ नका. त्या जिजाऊ आई साहेबांचं पायाचं दर्शन अजिबात घेऊ नका. त्या जिजाऊ आई साहेबांचं पोटाचं दर्शन घ्या, कारण तिच्या पोटानं आपल्याला छत्रपती शिवाजी राजा दिला. काय राजा दिला महाराज. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जळली वेळी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शूर आम्ही सरदार मला काय कुणाची भीती. काय आई ओ आई म्हणायची राज मला तो कोंडाणा पाहिजे. आई म्हणायची राज बघतो पलीकडचा तोरणा. रायगड, येसाजी, संभाजी, मुरारबाजी सगळे मावळे एकत्रित करायचे आणि संध्याकाळपर्यंत आईच्या पायावरती आणून द्यायचं. काय राजा आणि काय आई होती महाराज, काय राजा दिला. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत असताना जसं तेज त्या आईचं प्रखर दिसू लागलं होतं, तशी आमची आता देवकी माता आता सूर्यासारखी प्रखर चमकू लागली, कारण तिच्या पोटी भगवान जन्माला येणार. 9 दिवस 9 महिन्याचा कालावधी गेला. अयोने संभवन हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. अरे ज्याचा कधी जन्म नाही, ज्याचा कधी मरण नाही, असा भगवान जन्माला आला. बोला गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. अजून आपल्याला गोंधळ नाही करायचा बरं का, फक्त 5 मिनिटं, कारण देव आता कुठं आहे, कंसामध्ये, कंस मामाकडे कारागृहामध्ये आहेत महाराज. गोंधळ कळालं म्हणजे त्याला कळेल ना. अगोदर आपल्याला देवाला तिकडं गोकुळामध्ये न्यायचंय आणि मग त्याच्यानंतर नाचू कीर्तनाचे नरंगी, ज्ञानदीप लावू गिरगी, मग नंतर मग आपण काय करू, मस्त धूम करू बरं का, नाचू कीर्तनाचे रंगी. पण ऐका ना, आता 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. 8 वर्षाच्या मूर्तीने संदेश दिला नंदाच्या घराला, मज नेई गोकुळाला, मला नंदाच्या घरामध्ये नेऊन घाल, असा संदेश मिळाला. आणि मग वसुदेवाने टोपलीमध्ये घेतले आणि खरंय महाराज उचलीला कमलापती, पायाचे बंधने गळती. आणि खरंय महाराज, ज्या वेळेला आपण देवाला जवळ घेतो ना, उचलतो ना, सगळी बंधनं आपल्याला गळून पडतात. आणि ज्या वेळेला आपण देवाला दूर करतो, सगळी बंधनं आपल्याला बांधून घेतात. आणि उचलीला कमलापती, पायाचे बंधने गळती. आणि मग गोकुळामध्ये गेले, आपला पोरगा यशोदेच्या शेजारी मांडला, यशोदेची मुलगी आपल्या टोपलीमध्ये घेतली, आपला पोरगा यशोदेच्या शेजारी मांडला. आणि परत कारागृहामध्ये आले. रडे माया करिया कांत नामा मने उठती दूत. अहो इतकी रडली योगमाया, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चढका पसुटला. कंसाला कळालं, मारायला धावला, पण हातातूनच निसटली महाराज, आकाशातच प्रगट झाली. अरे कंस मामा, अरे मूर्खा, मरा काय मारतोस, तुला मारणारा तर कधीचाच गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. अरे कृष्णा,
आणि त्या गोकुळामध्ये आता एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली होती आणि तिनं यशोदेच्या शेजारी मुलगा पाहिला आणि सगळ्या गावात बोबाटा झाला. गवळण गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला 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 पुत्र झाला काय वर्णन आहे महाराज. गावाला आनंद झाला, यशोदेला मुलगा झाला. एके धावे एकी पुढे, ताटी वाटी सुंठ वडे. गवळण गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला. मग आता इथं लय गवळणी आहेत बुवा. आता या बोरखेड्याच्या गवळीने काही थोड्या नाहीत महाराज. आता एवढ्या गवळणीची जर आपण रांग लावली रांग, तर एक गवळण राहील आपल्या सप्ताच्या मंडपामध्ये आणि एक गवळण जाईल ना तिकडे फाट्यावरती. अहो 2-3 किलोमीटरची होईल नाही रांग. कुणाला पाहिला, कुणाला कृष्णाला पाहिला महाराज. आता एवढ्या गवळणी सांगायचे म्हटल्यावर महाराज 12 वर्ष संपायचं नाही ते. एवढे नाही पण 2-4 सांगतो तुम्हाला. काय झालं, यशोदेला मुलगा झाला, माहिती पडलं आणि गावातल्या सगळ्या गवळणी यशोदेच्या घराकडे निघाल्या महाराज. पण त्या तशा नाही गेल्या. त्या मग कशा, एक मूठभर सोनं घेऊन गेल्या. अय बोळे खेरेकर, काय 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 सोनं निदान 10 रुपये तरी देत जा कीर्तनकाराच्या पायावर. अहो बसतो ना, झाल्यावर बसतो ना महाराज मी. का पूर्वीच्या काळातली परंपरा होती बरं का ती महाराज. तुम्ही जर तिकडे गेले ना नारायणगडे, भगवानगडे, आमचे बाबा जातात त्या भागामध्ये, तिकडचा काला महाराज. अहो कीर्तनकाराच्या पायावरच 10,000 येतात. त्याला कीर्तनाची गरजच नाही, त्याला पैशाची. का परंपरा होती ती. जाऊ द्या. एक मूठभर सोनं घेऊन गेली कोण, गवळण. जरा लक्ष देऊ नये का, सगळ्या गवळणीने इतका गोड आहे महाराज, आनंद देणारा प्रसंग आहे. एक मूठभर सोनं घेऊन गेली पहिली गवळण आणि तिचा नंबर पहिला लागला. कारण अशी जे रांग होती ना महाराज, अशी लांब गेली होती महाराज. काहीचा नंबर 2ला येणार होता, काहीचा 3ला, काहीचा 4ला, काहीचा 5ला, काहीचा 6ला, काहीचा दुसऱ्या दिवशी येणार होता. पहिली मात्र भाग्यवान होती, श्रीमंत होती, भाग्यवान होती. पहिलाच नंबर लागला. यशोदेच्या घरामध्ये गेली. जरा माझ्याकडे बघा. यशोदेचा पोरगा आपल्या हातामध्ये घेतला, ते सोनं घेतलं. ते सोनं यशोदेच्या, तो पोरगा होता ना कृष्ण, त्या कृष्णाचा चेहऱ्यावरून असं ओवाळून टाकलं आणि ती बाहेर आली. तर बाहेर आली तर त्या ज्या रांगेमध्ये उभ्या होत्या ना, त्या सांगू लागल्या, बाई ग काय भाग्यवान आहेस, पहिलाच नंबर लागला बाई. आमचा तर 2 वाजता नंबर येणार आहे. एक म्हटली माझा तर 3ला येणार आहे, एक म्हटली 5ला, एक म्हटली बाई तुमचं तर बाजूलाच राहू द्या, माझं तर दुसऱ्याच दिवशी नंबर येणार आहे. सांग ना ग तिचा मुलगा तुला कसा दिसला. ती म्हटली बाई जास्त वेळ पाहायला मिळावा म्हणून एक मूठभर सोनं घेऊन गेली होती. त्याच्या चेहऱ्यावरून असं सोनं उवाळूनही टाकलं. पाहिलं एवढंच खरं, पण तो कसा आहे ते मला सांगता येत नाही. पाहिला नंदाचा नंदन, 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 पाहिला नंदाचा नंदन. तीन वेदी गेले मन, तीन वेदी गेले मन, तीन वेदी गेले मन, आले आले नंदाचा नंदन,
त्यानं माझं मन वेधून घेतलं. ही पहिली झाली महाराज. आता दुसरी गेली तर दुसरी जरा गरीब होती म्हणून एक मूठभर चांदी घेऊन गेली होती. एवढी बी गरीब नव्हती, मूठभर चांदी घेऊन गेलती. तिनंही त्याच्या चेहऱ्यावरून असं सोनं वाळून टाकलं. तीही बाहेर आली. तिलाही बाकीच्यांनी विचारलं, बाई ग पहिलीला सांगता झाला नाही, तिचं मन वेधून घेतलं, तुला तरी दिसला का? ती म्हटली, बाई दिसला ना. कसा दिसला? ती म्हटली, बाई माझं असं झालं म्हटले बरं का रामकृष्ण महाराज, लक्ष देऊ नाही का बरं का. माझं असं झालं म्हटलं की मी त्याला पाहिलं आणि त्याला पाहिल्यानंतर माझं याती, माझं कुळ, माझं सगळंच मी हरपून गेलंय. आता मला त्याला सोडून काही दिसत नाही. याती कुड माझे गेले हरपोणे, याती कुड माझे गेले हरपोणे, याती कुळ माझे गेले हरपोणे, याती कुळ माझे गेले हरपोणे. श्रीरंगा वाचोने आणूने, श्रीरंगा वाचोने आणूने, किती कवाल माझा वेळा, किती वशी कवाल माझा वेळा. श्रीरंगाला तोने आरोने रे, श्रीरंगाला तोने आरोने रे, किती वशी कवाल माझा वेळा, किती वशी कवाल माझा वेळा. श्रीरंगा वाचूनी आणून येणे, त्याला पाहिल्यानंतर माझं मी सगळं हरपून गेलंय. ही तिसरी झाली महाराज. आता चौथी गेली. चौथीलाही बाकीच्यांनी विचारलं, तुला कसा दिसला? ती म्हटली, बाई माझा माझा सावडे परब्रह्म आवडे या जीवा, मनी मान राणी वा घर केले. त्यानं माझ्या मनामध्ये घर केलं. ही चौथी झाली. आता पाचवी गेली. बाई तुला कसा दिसला? ती म्हटली, बाई मला तर पांडुरंगच दिसला, पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा. ही पाचवी झाली. आता सहावी गेली. पाचवी गेली. तिलाही बाकीच्यांनी विचारलं, बाई तुमचं तर बाजूलाच राहू द्या, मला तर वेगळाच दिसला. कसा दिसला? आईचाची काळा, अनादी बहु काळा. आई गोरी दिसली, बाप गोरा दिसला, पोरगा मात्र काळा दिसला. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. आई गोरी दिसली, बाप गोरा दिसला, पोरगा मात्र काळा दिसला. हे पाण्यातच 5 वाजतील बरं का बाबा. आपलं हे पान फार अवघड आहे महाराज. हे शास्त्री महाराजांचं काल्याचं कीर्तन आहे. इथं 4 तास लागतं महाराज, 2 तास तर पक्केच लागतं महाराज. आणि तुम्हाला खरं सांगू का माईबाप, देवाला पाहणं फार सुंदर आहे बरं का. आपल्या गावामध्ये मंदिर का बांधायचं? त्या देवाला पाहण्यासाठी बांधायचं. हा सप्ताह का करायचा? देवाला पाहण्यासाठी करायचा. हे आमचे बाबा, हे आमचे निंबा महाराज इथं का आणायचे? त्या देवाला पाहण्यासाठी आणायचे का? तुम्हाला खरं सांगू का, त्या देवाला पाहायला जाणाऱ्या ज्या गवळणी होत्या ना गोकुळातल्या, देवाला पाहिल्या जाणाऱ्या गवळणी, त्या म्हणजे MH15, MH16, MH17, MH18, MH19, MH20, MH21, MH22, MH23, MH24, MH25, MH26. ही कुठली पासिंग नाही. या वयाच्या मुली होत्या. कोणत्या? MH15 तर MH26. या वयाच्या मुली रोज यशोदेच्या घराकडे महाराज जायच्या. महाराज 4 दिवस झाले होते यशोदेच्या घराकडे जायच्या. ते कृष्णाला पाहायला जायच्या महाराज. पण तशा नाही जायच्या. मग कशा जायच्या? डोक्यावरती पदर असायचा, कपाळावर कुंकू असायचं, असं मस्त केसांमध्ये महाराज गजरा लावायच्या. अशा मस्त नवीनच साडी, नवीनच मेकअप. कमीत कमी कीर्तनात महाराज काल्याच्या दिवशी तरी माणसाने चांगलं आलं पाहिजे महाराज. आता तुम्ही किती सुंदर दिसताय. हे आमचे महाराज किती सुंदर आहे. तुम्ही किती सुंदर आलाय. आमचे दादा किती सुंदर बसलेत. कमीत कमी काल्याच्या दिवशी तरी महाराज मेकअप करून आलं पाहिजे. नाही तर आमच्याकडे जर तुम्ही कोणाला सांगितलं ना चला कीर्तनाला, ते तसंच येतं महाराज. तसेच मडकट कपडे, तसेच कपडे. अहो तर तशा नाही महाराज. अहो मेकअप करून जायच्या. भारीतल्या साड्या, सकाळी वेगळीच साडी, वेगळाच मेकअप, दुपारी वेगळीच साडी, वेगळाच मेकअप, संध्याकाळी वेगळंच. अशा जायच्या महाराज. झुंडाच्या झुंडा जायच्या.
तर त्या गोकुळामध्ये ना बाबा एक त्याच रस्त्यावरती महाराज 2 मजल्याची अशी इमारत होती आणि दुसऱ्या मजल्यावरती MS 95 राहिलं होतं. 95 म्हणजे म्हातारी, हातामध्ये काठी आलेली, डोळ्यांची लाईन गेलेली, कानपूर लाईन गेलेली, डोळ्यांची लाईन गेलेली, म्हणून ती बिचारी ती आपली वरूनच बघायची तर तिला एकच चित्र दिसायचं की या पोरी जातात बाई, जातात कुठं, गावाची जत्रा नाही, आमचे गावामध्ये सप्ताही आता मागेच झाला, आमचे शास्त्री बाबाही येऊन गेले, आमचे कृष्णा महाराजही येऊन गेले, आमच्या शास्त्री महाराजांचं काल्याचं कीर्तनही झालं, नेमकं पोरी जातात बाई, जातात कुठं, कोरोनाही संपलाय, गावाची यात्रा नाही, मग जातात कुठं. तिला दम नाही निघाला ना 95ला, आणि मग 95ला दम नाही निघाला आणि मग 95 बिचारी काठी टेकत या ज्या MS 15च्या पोरी होत्या ना यांना आडवीच झाली. आता MS 25ला आणि 26ला कुठं 95 जमत असते वय, ती 95 पाहिली त्या पोरी म्हटल्या ए थेरडे वय बाजूला, अय म्हातारी वय बाजूला, अय कोतारी, अय धल्लीच म्हणतात ना तुमच्याकडे, अहो अय धल्ली वय बाजूला. ती म्हटली बाई मला धल्ली म्हणा की मला म्हातारी म्हणा, कोतारी म्हणा, काही म्हणा, पण नेमकं तुम्ही चालल्या बाई, चालल्या कुठं, सकाळी वेगळीच साडी वेगळाच मेकअप, दुपारी वेगळीच साडी वेगळाच मेकअप, संध्याकाळी वेगळीच साडी वेगळाच मेकअप, तुम्ही जातात बाई, जातात कुठं. म्हटलं तुला माहिती नाही का, नाही ना, काय झालं, यशोदेला मुलगा झाला, गावच्या पाटलाला मुलगा झाला, आम्ही त्याला पाहायला चाललो, काय कधी 4 दिवस झाले, काय नाव ठेवलंय, ठेवलं नाही पण आम्ही ठेवलंय, कृष्ण, दामोदर, सखा, माधव, गोवर्धन, गिरधारी, पांडुरंग, निळा. आता एवढी नाव ऐकल्यावर महाराज ती 95 म्हटली बाई 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 जा 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 जा. ते पुरी गेला ना महाराज निघून. आता ते 95नी एवढी नाव ऐकली आणि तिलाही जाण्याची इच्छा झाली, पण माझं काय मत होतं रामकृष्ण महाराज, तिनं जायचं ना, पण तिनं तसंच जायचं ना. ती म्हटली बाई पोरीने तर लईच भारी मेकअप केलाय, पोरीने तर लईच भारीतली साडी घातलीये. मग तिला थंडी जमत नव्हती, तिनं दुपारी आंघोळ केली. करतात का तुमच्याकडे दुपारी आंघोळ? आमच्या माता मावल्या म्हाताऱ्याला बाया करतात बरं का. मग तिला थंडी जमत नव्हती, दुपारी आंघोळ केली. बरं केली तर तिच्या बापानं तिच्या लग्नामध्ये तिला पैठणचा शालू दिला होता, 3 लाखाचा पैठणची साडी. अहो इतका भारी शालू होता महाराज, असं चित्र होतं महाराज त्याच्यावरती. इथं जवळच साखर कारखाना कुठं आहे हो, कासोद्याला आहे बरं का. मस्त ते साखर कारखान्याचा तो भोंगा, ती कारखान्याचं चित्र, ते ऊस भरणाऱ्या बाया, ते बैलगाड्यांचे चित्र, अशोकाची झाडं, असा मस्त महाराज. सोनेरी किनारपट्ट्या होत्या, सोनेरी कलर होता, चांदेरी किनारपट्ट्या होत्या. 3 लाखाचा शालू होता महाराज, तिच्या बापानं दिला होता. तो शालूच काढला महाराज, पण नेमका घोटाळा असा झाला, शालू नेसायला गेली पण नेमका शालू उलटा झाला. ते किनारपट्ट्यावर गेल्या, मोरपिसाचं पखाडे खाली गेली, ते बाया उलट्या झाल्या, त्या कारखान्याचा भोंगा उलटा झाला. ते सगळं चित्र बदललं ना महाराज, वेगळंच दिसायला लागलं ना ते. आणि योगाने त्या 95 गवळणीचं नाव होतं मालू. मालू नेसली उलटा शालू, मालू नेसली उलटा शालू. अहो एवढ्यावर थांबली नाही ना महाराज ती म्हटली बाई पोरीने तर लईच भारी मेकअप केलाय. मेकअपची पेटीच घेतली महाराज तिनं आपल्या हातामध्ये, पण ते लाली लावायची होटाला, ते लिपस्टिक लावायची होटाला, पण तिच्या हाता असा लकवाला, ती लाली लावायची होटाला, लागली ना डोळ्याला. अहो ते काजळ भरायचं होतं डोळ्यामध्ये, पण तिच्या हाताला थरथर लकवाला, ते काजळ लागलं ना होटाला. अहो गप्पा नाही चाललंय, प्रमाण देतो. होतो पे काजल नैनो में लाली, होठों पे काजल नैनों में लाली, होठों पे काजल नैनो में लाली, होठों पे काजल नैनों में लाली, गालों पे टिकली लगाए चली, गालों पे टिकली लगाए चली, दीवानी मैं दीवानी दीवानी मैं दीवानी बने, दीवानी मैं दीवानी बने, दीवानी मैं दीवानी. शालू अगोदरच उलटा झाला होता, आता मेकअपही उलटा झाला. होठो पे काजल नैनो में लाली, होठो पे काजल नैनो में लाली,
गालो पे टिकली लगाते चले, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी। शालू उलटा मेकअप उलटा रस्त्याला लागली आणि तिचा 110चा नवरा आडवा आला. अहो 110 होतं ते. आता हे 95 म्हटल्यावर थोडस वरतीच घ्यावं लागेल ना आपल्याला. अहो 110 होतं ते. पत्ते खेळायला गेलं गावात. अहो 110 होतं ते. त्याने लांबूनच पाहिलं महाराज. त्याची नजर चांगली होती, त्याला राणी दिसायची. अहो त्याची नजर चांगली होती महाराज, तिनं लांबूनच पाहिलं. राव आपली बायको तर आज खाली आली म्हटला. बोला आली तर आली, लग्नातला शालू काढला. अहो गजलच म्हटलं ते. मृग नयना रसिक मोहिनी. अहो आला ना महाराज आडवा. तो आडवा आला आणि ती मालू म्हटली, अय थेरडे, अय म्हातारे, वय बाजूला. असाच जन्मभर आडवा आला. कीर्तनाला चालली आला आडवा, भजनाला चालली आला आडवा, वारीला चालली आला आडवा. आज तुझं नाही ऐकणार मी. तो म्हटलं बाई तुला जिथं जायचं तर जाय ग, पण चाललीस कुठं? ती म्हटली बाई यशोदेला मुलगा झाला, गावच्या पाटलाला मुलगा झाला, सगळ्या गावाने बघितला, मी त्याला पाहायला चालली. अगं मालू तू जिथं चालली ना बाई तिथं 1000 गावडणी आहेत. मग काय झालं? अगं तुझा मेकअप उलटा झालाय मालू. अय मालू तुझा शालू पण उलटा झालाय. 110 95ला सांगितलं आणि 95 गवळणीनं जे उत्तर दिलं, या सगळ्या गवळणीनं घरी घेऊन जा. या वर्षीचा काला सफल झाला. ते 95 गवळू म्हणते मालक आता तुम्ही म्हणता हा शालू उलटा झाला, मेकअप उलटा झाला, पण ऐका ना मालक, आता हा शालू नीट करण्यात आणि आता हा मेकअप नीट करण्यात जर माझं आयुष्य संपून गेलं तर मला तो विश्वाचा मालक, तो भगवान कृष्ण परमात्मा पाहायला मिळणार नाही ना, पाहायला मिळणार नाही. काय उत्तर दिलं महाराज? आपलंही असंच झालंय महाराज. या खाण्यात, या पिण्यात, या राहण्यात, या खाण्यात, याच्यातच आपलं संपूर्ण आयुष्य गेलं. हो आपण दिवानं बनलं पाहिजे. आपण दिवाणी झाली नाही, ती देवासाठी दिवाणी झाली महाराज. अहो लोक हसले तिच्यावरती. ती म्हणते मालक आत्तापर्यंत माझं आयुष्य गेलं पण मला आता जाऊ द्या. ती तशीच गेली महाराज. लोक हसले तिच्यावरती पण ती दिवाणी झाली. दिवाणी. आपण दिवानं बनत नाही रे दादा. अहो दिवानं झालं पाहिजे, परमार्थासाठी दिवानं झालं पाहिजे, देवाला पाहण्यासाठी दिवानं झालं पाहिजे, सत्यासाठी दिवानं झालं पाहिजे. एवढंच नाही, आई वडिलांच्या सेवेसाठी दिवानं बनलं पाहिजे. आपल्या देशातली तरणीवान पोरं देशाच्या मातीसाठी दिवाणी बनतात, मिलिटरीचे कपडे आपल्या अंगामध्ये घालतात आणि देशासाठी लढायला जातात मायबाप. त्या सीमेवरती हातावर असा जीव ठेवून लढतात मायबाप. आणि लढता लढता जर आपला प्राण जरी या देशाच्या मातीसाठी निघून गेला ना मायबाप, तर या भारत देशाच्या मातीला मुजरा करून जातात. या भारत देशाच्या मातीला मुजरा करून जातात महाराज. ते दिवानं बनलं पाहिजे. थी खून से लथपथ काया फिर भी बंदूक उठा, 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए वो शगवा के. जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं, खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो. अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो. अहो तो भगतसिंग देशाच्या मातीसाठी दिवाना झाला होता मायबाप. अरे आमचा शंभू बाळ धर्मासाठी दिवाना झाला आणि त्या गवळणी देवाला पाहण्यासाठी दिवाण्या झाल्या. या पाहण्याचा कार्यक्रम आता आटोपता घ्यावा लागेल. आपला वेळ परिपूर्णता संपलेली आहे. भुका लागल्या आहेत आणि मग देवाने काय केला तर देव 6 महिन्याचा झाला बरं का. आणि देव रांगायला लागला. रांग तुरंगणी चोरीत लोणी. पाटे आपल्या महाराज. देव रांगायला लागला. कसा रांगला? छोटे छोटे हात होते, छोटे छोटे पाय होते आणि डाव्या गुडघ्याने रांगू लागला. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत.
तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. रांगल्याचं वर्णन तुम्ही ऐकलं. आता देव 6 महिन्याचा झाल्यानंतर आता देव मोठा झाला बरं का. आता मोठा करायला काही वेळ लागत नाही. सगळ्यांना भूका लागल्यात मला माहिती आहे. आणि आता खेळायचंय. आणि मग देव मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर सगळ्या गावातली सगळी मुलं एकत्रित केली महाराज. माळी घेतला, कुणबी घेतला, धनगर घेतला, मराठा घेतला, ब्राह्मण घेतला, मुसलमान घेतला, महार घेतला, मांग घेतला, सगळा समाज एका मंडपात आणला महाराज. आता हे मटकीन हे बाण हे राहू द्या. आता हे शिका. अहो देवाने सगळा समाज एका मंडपात आणला महाराज. आणि एका मंडपात आणण्याचं ठिकाणच सप्ताह आहे महाराज. सगळा समाज एका मंडपात महाराज. इथं माडी आहे, इथं कुणबे, इथं धनगर, इथं मराठा, इथं सगळा समाज एका मंडपात आहे महाराज. इथं जात मानली जात नाही, इथं पात मानली जात नाही. अहो इथं ज्ञानोबारायांना जेवढा मान आहे तेवढाच आमच्या चोखोबारायांच्या पत्नीला आहे बरं का. आणि हा संदेश माझ्या कृष्णाने सगळ्या गोपाळांना दिला. आणि मग देव खेळायला लागला. पेंड्या घेतल्या, सुदाम्या घेतला, मधुमंगल घेतला, गिरधर घेतला. अहो पेंड्या आला पेंड्या, सुदामा आला सुदाम्या, वाकड्या आला वाकड्या. वाकड्या म्हणजे वाकडं चालणारा बरं का. पण एक आला नाही त्याचं नाव होतं बोबड्या. अहो बोबड्या आला नाही तर देवच त्याच्या घरी गेले महाराज. आणि ही शेवटची बोबडी गवळण जर तुम्ही ऐकली नाही ना तर हे काल्याचं कीर्तन आता पूर्ण होणार नाही. शेवटची बोबडी गवळण घेतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ते भगवान म्हटलं अय बोबड्या चल की र बोबड्या, वेळ झालाय रे बोबड्या, चल की र. तो आतून म्हटला देवा मी येणार नाही. का येणार नाही? तो बोबड्या होता ना, तो आपल्या भाषेत नाही म्हटला. तो बोबड्या होता ना बोबड बोलायचा. जरा 2 मिनिटं ऐका. दाईबा कितना नकोले बा, दाईबा कितना नकोले बा. आम्ही नाही नाही, आम्ही नाही नाही, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आले आले दाईबा कितना नकोले बा, दाईबा कितना नकोले बा. आम्ही नाही नाही नाही, आम्ही नाही नाही नाही, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आले आले दाईबा, आले दाईबा. ए किसन्या, ए बोबड्या चल की र, भुका लागल्या बोबड्या चल की र, खेळायचंय आपल्याला. बारीक संवाद लक्ष देऊ नाही का. फार गोड बोबडी गवडणे महाराज. कृष्ण बोबड्या नाही, बोबडा बोबडा आहे. कृष्णाला बोलता येतंय आपल्यासारखं बोबड्या बोबडा बोलतो. संवाद लक्ष देऊ नाही का. ए बोबड्या का येणार नाही? अरे म्हटले 4 दिवसापूर्वी. सांगतो ना का येणार नाही, सांगतो ना. अतीत एकदा तगली पोल मिळून, अशीच एकदा तगली पोल मिळून. माड्याच्या मळ्यामध्ये गेलो लेबा, माड्याच्या मळ्यामध्ये तवल्या तवल्या तकल्या होत्या काकड्या काकड्या. माड्याच्या मळ्यामध्ये तवल्या तवल्या तकल्या होत्या. मग काय झालं? सगळ्या फुलांनी 2-2 तोडल्या. सगळ्या फुलांनी ए किसन्या, सगळ्या फुलांनी 2-2 तोडल्या. सगळ्या फुलांनी, सगळ्या फुलांनी 2-2 तोडल्या. सगळ्या फुलांनी, सगळ्या फुलांनी 2-2 तोडल्या. सगळ्या फुलांनी 2-2 तोडल्या. सगळ्या फुलांनी 2-2 तोल्या. मी पोळी तोलायला गेलो लेबा, मी तकली तोलायला गेलो लेबा. तिकडून आला माड्याचा मालक, तिकडून आला माड्याचा मालक. माझ्याच शेंडीला धरलं लेबा. आम्ही नाही नाही, आम्ही नाही नाही, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आले आले दाईबा कितना नकोले बा, दाईबा कितना नकोले बा. आम्ही नाही नाही, आम्ही नाही नाही, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. ए बोबड्या, अरे तुला माड्याने मारलं मग पोरं पडून गेली. तुला पडता येत नव्हतं का? अरे माड्याने मारलं म्हणून राग नाही आला.
अहो माड्याने माझी शेंडी धरली म्हणून राग नाही आला, मग राग कशाचा आला सांगतो ना. परवा तुझ्या आईच्या घरी यशोदेच्या घरी गेलो होतो. अतीत एकदा तगली पोल मिळून, अतीत एकदा तगली पोल मिळून, यशोदेच्या घरी गेलो लेवा. यशोदा मैयान पुरण पोळ्या केल्या होत्या. पुरणाच्या पोळ्या तुमच्याकडे करतात पुरणपोळी, पुरण बाहेरून असतं ना, नाही आतून असतं, आतून जमलं. यशोदा मैयान पुरण पोळ्या केल्या होत्या. मग काय झालं, सगळ्या फुलांना दोन दोन दिल्या. एक इसन्या सगळ्या फुलांना दोन दिल्या. सगळ्या फुलांना दोन दोन दिल्या. सगळ्या फुलांना दोन दिल्या. सगळ्या फुलांना दोन दिल्या. मी पोली मागायला गेलो लेबा, मी पोली मागायला गेलो लेबा, मलाच हल्दी दिलेले बा. आम्ही नाही आम्ही नाही तुझ्या तंगले. आम्ही नाही तुझ्या तंगले. आम्ही नाही तुझ्या तंगले. आले गाई बा कितना नको लेबा, गाई बा कितना नको लेबा. आम्ही नाही तुझ्या तंगले. आम्ही नाही तुझ्या तंगले. आम्ही नाही तुझ्या तंगले. तुझ्या तंगले. अरे आम्ही जाणार कुठं, शेवटी आम्ही तुझ्या संग येणार. बोबड्याचा रुसवा काढला आणि सगळे दमले महाराज. सगळे म्हटले देवा आता दमलो, 7 दिवसापासून आम्ही घरदार सोडलंय, सगळं सोडलंय. आमच्या शास्त्री बाबांच्या भक्तीला देव प्रसन्न झाला, आमच्या निंबा महाराजांच्या श्रवणाला देव प्रसन्न झाला, आणि तुमच्या तन्मन धनाच्या सहकार्याला देव प्रसन्न झाला. आणि मग देवाने सगळ्यांच्या शिदोरा एकत्रित केला आणि एकत्रित करून जो दिला त्याला म्हणतात हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने किंवा भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आता ज्याला ज्याला प्रसाद घ्यायचा आहे प्रत्येकाने आपापले हात वरती करायचे आहेत. हात वरती ज्याला वाटत असेल की कालाचा प्रसाद मला मिळाला पाहिजे, प्रत्येकाने हात लाजू नका मायबाप. अहो इथं नाचू कीर्तनाचे रंगी महाराज, इथं नाचलं पाहिजे महाराज. अहो झूम बरोबर झूम शराबीन त्यांच्याबरोबर आपली खलाबी, त्यांच्याबरोबर नाचण्यापेक्षा इथं नाचा ना महाराज. अहो ज्याला मोकळे महाराज, ज्याला नाचायचं असेल त्यांनी नाचा, आणि ज्याला वाटत असेल की बसूनच आपल्याला आनंद घ्यायचा त्यांनी आनंद घ्या. मी पुढं म्हणणारे मागे तुम्ही सर्वांनी म्हणायचंय, ऐका. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल. नंद के आनंद जय कन्हैया लाल की. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की जय हो नूर लाल की. जय हो लाल की जय हो लाल की. जय कन्हैया लाल की जय हो नूर लाल की. जय कन्हैया लाल की जय हो लाल की. नंद के जय हो, नंद के जय हो, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी दिने घोड़ा दिने और दिने पालकी. हाथी दिने घोड़ा दिने पालकी. हाथी दिने घोड़ा दिने और दिने पालकी. हाथी दिने घोड़ा दिने पालकी. नंद के जय हो, नंद के जय हो, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल. 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 नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथ बोला गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की. प्रभु रामचंद्र भगवान की. शंकर भगवान की. छत्रपती